नमस्कार, मी सुलग्ना पाणिग्रे राजश्री मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे. ओके? नको रे, नको नको ताई. त्रास देत नाहीये, काळजी करू नकोस अजिबात. तर इश्कवाला लव ची पूर्ण टीम आपल्याबरोबर आहे आणि एक हॉट जोडी म्हणजे पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा नवी कहाणी, नवा रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आदिनाथ आहे, सुलग्ना आहे, भार्गवी आहे आणि ऑफकोर्स डायरेक्टर आहे आपल्यासोबत. तर गप्पा मारूयात, जाणून घेऊया या फिल्मविषयी. काय सांगशील आदिनाथ? एक हॉट जोडी म्हणून तर तुझी एक हॉट बॉय, हॉट बॉय बोलू त्याच्याबद्दल तुम्ही मुलींना विचारा, तुम्ही प्रेक्षकांना विचारा. पण ही फिल्म नक्कीच हॉट आहे, हे एवढं मी म्हणू शकतो. एक खूप छान सुंदर गोड लव्ह स्टोरी आहे, प्रेम कहाणी आहे. आणि आजच्या काळात खूप प्रेम कहाण्या येत आहेत. पण मी असं म्हणू इच्छितो की सगळ्याच प्रेम कहाण्या सारख्या असतात. पण एक प्रेम कहाणी वेगळी कधी ठरते जेव्हा ती दोन माणसं प्रेमात पडणारी त्या माणसांमुळे ते जेव्हा त्या प्रसंगाला, त्यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमला सामोरे कसे जातात, त्यावरून ती प्रेम कहाणी वेगळी ठरते. तशीच ही एक वेगळी प्रेम कहाणी आहे. ही प्रेम कहाणी आम्हाला सुद्धा लवकरच पाहायला मिळेल. काय सांगशील? तुझं मराठी खूप चांगलं आहे खरं तर. या मराठीविषयी येस. बरं, या मराठीविषयी आधी सांग, मग आपण पुढच्या गप्पा मारूया. श्योर. काही डिफिकल्टीज आल्या का तुला लैंग्वेजवरून? बहुत डिफ़िकल्टीज थी क्योंकि मराठी समझ आती है बट बोलने में जो ण स च च सा मतलब बिकॉज बाकी लैंग्वेजेस ठीक है, इतना हर एक वर्ड प्रोनाउंस नहीं होता, बट मराठी में एक एक वर्ड एंड तक प्रोनाउंस होता है, तो बहुत मुश्किल था. बट सब ने मेरी इतनी मदद की. मैं ऐसे ना किताब लेके साइड में, जैसे बच्चे एग्ज़ाम से पहले यू डू रिविजन ना, मैं सबको बिठाती थी, प्लीज़ ये बताओ, नहीं ये बताओ. एंड आई वुड बी, मैं शिवर करने लगती थी जब ज़्यादा लाइन्स होती थी एंड इतना, बिकॉज इट इज़ टफ. एंड मोस्ट इम्पॉर्टेंट इसके फेस पे नहीं आना चाहिए बिल्कुल. तो मैं वो एक ट्रिक सीख गई थी कि मैं एक्सप्रेशन नहीं छोड़ूंगी. लाइन छूट जाए पर एक्सप्रेशन नहीं छोड़ूंगी. तो दैट्स व्हाट आई स्टक टू. एंड बट कैरेक्टर इतना मस्त था और इतना मज़ा आया कि वो टेंशन नहीं था मुझे. एज एन एक्टर आई डिडंट हैव टू बी टेंस कि ओवी कैसे रिएक्ट करेगी और ओवी इस वक्त कैसे बोलेगी और क्या करेगी. उस सब वो डिपार्टमेंट मेरा सॉर्टेड था. सिर्फ लैंग्वेज का टेंशन था, बट सब ने मेरी इतनी मदद की. तो हॉट बॉय के साथ काम करने में कैसे लगा? मेरे को बहुत 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 पसीना आता था मेरे को. कैसे लगा ये एक्सपीरियंस? कैसे ये सेट पे आता था और मतलब 4-5 पंखे मंगाने पड़ते थे. मैं खुद का एक एक्स्ट्रा पंखा कैरी करती थी. बट नहीं, हम दोनों क्यूट, हम दोनों क्यूट है. हॉट. भार्गवी, तू सुद्धा या चित्रपटाचा एक भाग आहे. काय एक्सपिरियन्स आहे? मी कोल्ड चित्रपटाचा भाग आहे, हॉट चित्रपटाचा नाही, ते यांच्याकडे नाही नाही. मुळात ही एक प्रेमकहाणी असली तरी पूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट आहे घरच्यांना. कारण प्रेमात पडणारी माणसं घरातच राहतात ना. सो घरात आई आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या आहे, दादा आहे, भाऊ आहे, सगळेच घरात असतो आपण. सो मला असं वाटतं की मुळात प्रेम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मी मगाशी पण एका इंटरव्ह्यूमध्ये असंच म्हटलं की प्रेम ते असं आपण म्हणू शकतो की जाणीवा त्याच आहेत, संवेदना बदलल्यात, व्यक्त करण्याची पद्धत बदलली, पण प्रेम हे प्रेमच आहे. सो ह्या पिढीचं काय आणि आधीच्या पिढीचं काय, वाटण्याची संवेदना सेमच आहे की मला प्रेम म्हणजे नक्की काय वाटतं. सो हे सांगण्याचं कॅरेक्टर माझं आहे सिनेमामध्ये, जे मी सतत हिला सांगत असते. त्याला कळलं आहे प्रेम म्हणजे काय. हिला लव्ह यू टू म्हणजे कळत नाही आहे काय, टू का म्हणायचं आणि ते टू म्हणजे नक्की काय असतं. प्रेमावर विश्वास न ठेवणारी अशी आहे. असं नाही आहे प्रेमावर विश्वास नाही. तिचं म्हणणं प्रेमाची परिणिती प्रत्येक वेळेला लग्नातच झाली पाहिजे किंवा एकत्र असण्यातच झाली पाहिजे अशी आहे का. माझं प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे हे हल्लीच्या पिढीला काही वेळेला कळत नाही. आधीच्या पिढीने प्रेमात खूप सॅक्रिफायसेस करून किंवा थोडी प्रेमाची व्याख्या बदलली आहे. आता ती प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणि आपण रोजच्या जीवनात ती आणू शकत नाही. पण तरी आपण काय मिस करतो आहे हे ह्या पिढीला सांगणं थोडं गरजेचं आहे. आणि ते कॅरेक्टर मी, सुचित्रा, आम्ही थोड्याफार प्रमाणात करतो की तिला जाणीव करून द्यायचं की आता रांधावाडा उष्टी काढा हे कोणीच मान्य करत नाही. पण म्हणून लग्नच नाही, प्रेमच नाही असं नाही होऊ शकत. त्याच्याशिवाय आपण नाही जगू शकत. सो जसं अन्न, वस्त्र, निवारा, तसं प्रेम ही माणसाची एक बेसिक गरज आहे असं मला वाटतं. इथे प्रेमाची खूप छान परिभाषा दिली आहेस तू. आधी निर्माती आणि आता डिरेक्टर, कसा आहे अनुभव? मला सेमच वाटतो, कारण इट्स इव्हेंच्युअली फिल्म मेकिंग. मला येस डेफिनेटली डिरेक्शन इज की प्रोडक्शनमध्ये आपण जास्त फायनान्शियल आणि टेक्निकल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो आणि डिरेक्शन इज कम्प्लिटली क्रिएटिव्ह.
ते खूप सुंदर वाटते फायनली, कारण स्वतः मी लिहिलेली स्टोरी आहे. आय हॅव रिटन अँड द होल डायलॉग स्क्रीन प्ले इज ऑल माइंड. सो इट्स लाईक हॅव्हिंग युअर ओन चाइल्ड अँड रेझिंग इट टू. तसं म्हणजे स्वतःचंच मुलं आणि आपणच त्याला जन्माला घातलं आणि आपणच त्याला वाढवतोय. ती फिलिंग खूप चांगली आहे. खरं तर ह्या चित्रपटाच्या नावामध्ये इश्क लव म्हणजे एक प्रेमकथा आहे, प्रेमाला उद्देशून काहीतरी केलेलं आहे. तर मला तुमच्या दोघांकडनं हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही प्रेमाला किती महत्त्व देता, काय आहे हे प्रेम तुमच्यासाठी? आदिनाथ, तुझ्याकडून मला खास ऐकायचं आहे. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे मी आत्ताच म्हणालो, मला असं वाटतं की प्रेम इज ट्रस्ट, विश्वास. ज्या व्यक्तीवरती आपण सर्वात जास्त विश्वास करू शकतो, विश्वास ठेवू शकतो, त्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करू शकतो, त्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो. तर मला असं वाटतं की प्रेमाचं नातं त्या विश्वासाच्या धाग्याने बांधलं असतं आणि तेच प्रेम असतं, मला असं वाटतं. तुझ्या मते काय आहे प्रेम? मैंने अभी बोला, मैं इतने टाइम से आई एम लुकिंग फॉर लव एंड आई डोंट रिमेंबर व्हाट इट्स लाइक टू बी इन लव. और मैं काफ़ी प्रैक्टिकल हूँ ओवी की तरह, तो आई एम वेटिंग फॉर समवन टू कम एंड स्वीट मी ऑफ माई फेट एंड लेट मी नो कि प्रेम क्या है. तब तक इंटरवेल है. तुझ्या मते प्रेम काय आहे? ॲक्च्युली याच्या आधी तू प्रेमाची फार छान व्याख्या दिलेली आहेस, पण अगदी इन शॉर्टमध्ये. प्रेम म्हणजे समर्पण. हां बरं. प्रेम म्हणजे समर्पण आणि एकरूपता एका माणसामध्ये असणारी. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला पूर्ण समर्पित होऊन आपण त्याच्यासारखंच होणं, हे म्हणजे प्रेम आहे असं मला वाटतं. बरं, मला ऑन लोकेशन शूट्स ज्या झालेल्या लाईक हॉट प्लेस होत्या सगळ्याच. सगळंच हॉट होतं, पण त्या प्लेसेसबद्दल सांग ना, काय सांगशील? काय त्या प्लेसेसबद्दल सांग ना, कुठे शूट झाले? म्हणजे मॉरिशसबद्दल आम्ही काय सांगू तुला. खरं तर जिथे शूट चालू असते ती जागा आनंद देणारी असावी, हे मेन आहे. म्हणजे आपण फुल टू खरंच म्हणजे आम्ही मॉरिशसमध्ये 15 दिवस शूटिंग केलं आणि 15 दिवस आम्ही राडे केले, कल्ला केला मी तिकडे. पण मी ऐकलंय की काहीतरी खाण्याच्या बाबतीत तुम्ही फार पुढी होता तिकडे. हो, मी आणि सुलग्ना ना, कसं आहे ना, मी आमच्या दोघांची केमिस्ट्री ती स्क्रीनवर वर्क कशी झाली, तर आम्ही भेटलो. ॲक्च्युली मुंबईत शूटिंग करताना आमचा एवढा संपर्क नव्हता, कारण ते खूपच इंडोर शूट होतं आणि तिचं घर माझं घर सेपरेट शूटिंग जास्त होतं. पण जेव्हा आम्ही जेव्हा मॉरिशसमध्ये शूट करायला गेलो, तिकडे सगळा तो रिअल रोमॅन्टिक सिनेमा तो तिकडे घडणार होता. तर तिकडे पहिल्या दिवशीच मला असं वाटलं की चल यार, हिरोईन आहे, थोडा केमिस्ट्री डेव्हलप करणे गेले, चल आपण एक काम करेल, लंच केले जाते, सो विल गेट टू नो इच अदर अँड विल टॉक. अँड आम्ही गेलो लंचला, मस्त हार्डकोर एक लोकल जॉईंटमध्ये गेलो, तिकडचे सी फूड खात होतो आम्ही. आणि मग शेवटी आम्ही तेव्हा मला जाणवलं की अरे वा, ती पण यू ऑल्सो फूडी, आय मीन आय एम अ फूडी. ओके, गुड. आणि मग शेवटी डिझर्ट मागवलं आम्ही. तर डिझर्टचं नाव होतं क्रेम ब्रुले. तर तिकडे तसा माणूस घेऊन आला, वेटर घेऊन आला, असं मोठं बोल होतं, त्यात कॅरेमल कस्टर्डसारखा बेस होता, त्याच्यावरती ब्राऊन शुगर अशी शिंपडली होती आणि तो एक हातात बर्नर घेऊन आला आणि बर्नरने झझ करत असं एक तो ब्राऊन शुगरची कॅरेमल करून टाकली आणि त्याने असं आमच्या समोर ते ठेवलं असं आणि चमचा टाकून आम्ही जेव्हा दोघांनी असं एक खाल्लं ना, तेव्हा डोळ्यात ज्या भावना होत्या, आम्ही एकमेकाला सांगितलं की हे बघ, हे जे आहे ना एक्सप्रेशन, तेच आपल्याला वापरायचं आहे फिल्ममध्ये. तर आम्ही रोमॅन्टिक गाणं शूट करताना आम्हाला एकमेकाला सांगायचो, सुलग्ना क्रेम ब्रुले. मस्त. म्हणजे आता प्रेक्षकांना खूप छान लव्ह स्टोरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार. हा फक्त रोमांस नाही आहे, तर इथे तुम्ही काहीतरी संदेश देताय विथ फॅमिली. हा खूप चांगला जॉब आहे. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्ले, राजश्री मराठी.